एकंदरीतच काय तर धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत। कारण मुंढेंच्या कडक शिस्तीला वैतागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट मंत्र्यांकडेच तक्रार केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना लेखी तक्रार केलेली आहे। 15 जुलैला पाठवण्यात आलेल्या या निवेदनामध्ये कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत। प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळी 9 ते थेट रात्री 12 पर्यंत काम करावं लागतंय। शिवाय शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा कामावरती हजर राहण्याचे आदेश आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसतेय। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, एकीकडे पालक म्हणतायत या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे, मात्र दुसरीकडे जे कर्मचारी यांना अंमलबजावणी करावी लागते ते वैतागलेले आहेत। काय सांगाल, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, मागणी काय करतायत ते? या सगळ्या प्रकरणात मंत्री झिरवळ यांना या सगळ्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे संभाजीनगरच्या 29 कर्मचाऱ्यांनी पत्र लिहून आपली व्यथा मांडलेली आहे। आपण बघतो जेव्हापासून तुकाराम मुंढे यांनी या खात्याचं विभागाचं चार्ज हाती घेतला तेव्हापासून धडाकेबाज कारवाई सुरू आहे। मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत आणि त्यामुळे यासाठी अधिकाऱ्यांना सुट्टी मिळत नाही, म्हणजे शनिवार रविवार जो त्यांची हक्काची सुट्टी असते ती देखील मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच 12-12 तास काम करावं लागतंय आणि दुसरीकडे कारवाया वाढल्या आहेत तर त्याचे नमुने जे असतात, जेव्हा जेव्हा कारवाई केली जाते ज्या ठिकाणी त्याचे सॅम्पल घेतले जातात आणि चौकशीसाठी पाठवले जातात, त्याचा लोड देखील वाढलेला आहे आणि आधीच कर्मचाऱ्यांची टंचाई आणि त्यात हा लोड वाढलेला आहे। त्यामुळे सुट्ट्या मिळत नाहीये, कामाचा लोड वाढलाय आणि याचे परिणाम जेव्हा ही सगळी चौकशी किंवा तपासणी केली जाते त्यावर देखील होऊ शकतं असं या सगळ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे त्यांनी थेट मंत्र्यांकडे आता तुकाराम मुंढेंबद्दल तक्रार केलेली आहे। यावर आता सरकार किंवा त्या खात्याचे मंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। मात्र एकीकडे एफडीए आपल्या कारवाईमुळे चर्चेत आहे, त्यांची चर्चा होते, धडाकेबाज कारवाया सुरू आहे, तर दुसरीकडे ज्यांच्या खांद्यावर ही कारवाई करायची जबाबदारी दिलेली आहे ते अधिकारी कर्मचारी आता थेट तुकाराम मुंढेंच्या विरोधात तक्रार करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो, काय किंवा नाही निर्णय घेतला जातो हे पाहावं लागेल। मात्र एकीकडे या सगळ्या कारवाईचं स्वागत होत असतानाच या कर्मचाऱ्यांची तक्रार देखील पुढे आलेली आहे। बरोबर, धन्यवाद मोहसिन, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। एकंदरीतच कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे आता पाहावं लागेल की झिरवाळ यावरती काय भूमिका घेत आहेत।